नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 20 जुलै वार मंगळवार आणि आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा 20वा दिवस आणि या सेतू अभ्यासक्रमाच्या 20व्या दिवशी तुम्हाला कृतीपत्रिका 13वी दिलेली आहे आणि या 13व्या कृतीपत्रिकेमध्ये बल व बलाचे प्रकार इयत्ता 6वीतील बल व बलाचे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहे। त्याचा संदर्भ आहे इयत्ता 6वी बल व बलाचे प्रकार, म्हणजेच इयत्ता 6वीमधील जे 10वं चॅप्टर आहे बल व बलाचे प्रकार, याविषयी आज आपल्याला माहिती पाहायची आहे। आता बल आणि बलाचे प्रकार, मागच्या याच्यामध्ये आपण मोशन पाहिलं होतं, गती आणि गतीचे प्रकार। आता आपल्याला बल व बलाचे प्रकार पाहायचे आहे। तर आता कुठलीही जी वस्तू आहे, तर कुठल्याही वस्तूला त्या वस्तूची आपोआप हालचाल होते का? कुठलीही एखादी वस्तू आहे त्या वस्तूची आपोआप हालचाल होत नाही। कुठल्याही वस्तूची हालचाल करण्यासाठी आपल्याला त्या वस्तूला हात लावल्याशिवाय त्या वस्तूची हालचाल होणार नाही, कारण वस्तू ही कशी आहे, वस्तू ही निर्जीव आहे, त्यामुळे ती स्वतःहून हालचाल करू शकत नाही। म्हणजे मग आता त्या वस्तूची हालचाल करण्यासाठी काय करावं लागेल, आपण जेव्हा त्याला हात लावू, म्हणजेच आपल्याला तिथे जर ती आपल्याला उचलायची असेल तर आपल्याला आपल्या शक्तीचा वापर करावा लागेल, पुढे ढकलायची असेल तरी आपल्याला शक्तीचा वापर करावा लागेल। उचलणे, ओढणे, मागे ओढणे, पुढे ढकलणे, ह्या ज्या क्रिया आहेत, ह्या सर्व क्रियासाठी आपल्याला काय करावं लागते, शक्तीचा वापर करावा लागते। थोडक्यातच काय म्हणू आपण त्याला, तिथे आपल्याला बल लावावे लागते, फोर्स लावावं लागते, फोर्सचा आपल्याला वापर करावा लागतो। एखादे जर जड वस्तू आहे किंवा एखादी जर भारी वस्तू आहे आणि तिला जर आपण हलक्या हाताने जर उचललं तर ती आपल्या सहजासहजी आपल्याला उचलल्या जाणार नाही। त्याच्यामुळे प्रत्येक वस्तूला, जसं तुम्ही खेळताना जर उदाहरण घेतलं, फुटबॉल आहे, मग आता फुटबॉलमध्ये दुसऱ्या तुमच्या समोर प्रतिस्पर्धी टीम जी आहे त्या टीमचा जर तुम्हाला गोल करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तो फुटबॉल गोलाच्या दिशेने तुम्हाला तो फुटबॉल ढकलावा लागेल, पायाने त्या ढकलावा लागेल। मग पायाने तो गोलाच्या दिशेने तुम्ही ढकलता, म्हणजेच तुम्ही काय करता, तिथे तुम्ही त्याला फोर्स लावता। दुसऱ्या टीमचा गोल होण्यासाठी, तुम्हाला गोल करण्यासाठी काय करावं लागेल, त्या फुटबॉलाला गोलाच्या दिशेने ढकलावं लागेल आणि गोलाच्या दिशेने आपण पायाला ढकलतो, म्हणजेच आपण काय करतो, तिथे आपण बल लावतो। म्हणजेच याचाच अर्थ काय आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपण उचलणे, ओढणे, सायकल चालवणे, वेळप्रसंगी थांबवणे, ओझे ढकलणे, पिळणे, वाकवणे, गाडी चालवणे, ह्यासारख्या अनेक क्रिया आपण करत असतो। तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहे की प्रत्येक वेगवेगळ्या हालचाली त्याच्यामध्ये होत आहे आणि वेगवेगळ्या क्रियासुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे। म्हणजे ह्या ज्या सर्व क्रिया आहे, उचलणे, ओढणे, सायकल चालवणे आहे, त्याच्यानंतर ती सायकल चालवत असताना अचानकपणे थांबवणे, ओझे ढकलणे, पिळणे, वाकवणे, गाडी चालवणे, ह्यासारख्या ज्या क्रिया आहे, ह्या सर्व क्रिया काय करतो आपण, ह्या सर्व क्रिया कशाच्या मदतीने करतो, आपण बल लावून करतो, फोर्सफुली करतो, फोर्स लावून करतो। जर आपण फोर्स लावला नाही, तर आपण सायकलवर नुसतं बसून राहिलो तर आपल्या ती सायकल पुढे, जर आपण सायकलचे पायडलच मारले नाही, त्याला जर आपण फोर्स लावला नाही, बल लावला नाही, तर ती सायकल पुढे जाईल का, नाही जाणार। म्हणजे त्या सायकलला जेव्हा आपण पायडल मारू तेव्हा काय होईल, ती सायकल पुढे जाईल। आणखीन जर त्यातलंच उदाहरण सांगायचं झालं, जर रस्त्याने जात असताना चढ आणि उतार असे दोन्ही प्रकारचे रस्ते असतात, तर ज्या वेळेला चढ येत असेल, तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जर सायकल चालवत असाल तर तुम्हाला माहिती असेल की ज्या वेळेला रस्त्याने चढ लागतो, आपल्याला चढ येतो, त्यावेळेला काय होतं की आपल्याला जास्त पायडल मारावे लागतात, सहजासहजी आपली सायकल पुढे जात नाही। आणि उतार जर असेल तर उताराच्या वेळेस आपल्याला पायडल मारायची सुद्धा गरज पडत नाही, म्हणजे तिथे आपला फोर्स कमी पडतो, आपल्याला कमी फोर्सची आवश्यकता असते। मात्र जर रस्त्याने चढाव असेल तर आपल्याला त्यावेळेला जास्त फोर्स लावायची आवश्यकता असते। म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला परिस्थितीनुसार कमी जास्त आणि वेळ प्रसंग जर आला तर ती आपल्याला थांबाही लागते। म्हणजे अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे तिथं बल आपण लावतो। म्हणजे थोडक्यात याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास काय म्हणतात,
बल असे म्हणतात. आणि कोणतीही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात. आणि कोणतीही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असतेच. तसेच गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी व तिला थांबवण्यासाठी सुद्धा बलाचा वापर होतो. आणि वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. वस्तूचा जो आकार आहे तो वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची म्हणजे फोर्स जे आहे ती फोर्सची आवश्यकता असते. अशा प्रकारे याला कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही आणि त्यामुळे वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. आणि गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे तिला थांबवण्यासाठी सुद्धा बलाचा वापर होतो. नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ऑन इट्स ओन. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह अँड object and force is used to change the direction of an object in motion or to stop it. तर मग हे झालं बल कशाला म्हणायचं की कुठल्याही वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा कुठल्याही वस्तू हलवण्यासाठी किंवा कुठलीही वस्तू हलवण्यासाठी किंवा जर एखादी गतिमान वस्तू असेल तर त्या गतिमान वस्तूची दिशा बदलवण्यासाठी किंवा त्याला थांबवण्यासाठी आपल्याला फोर्सची आवश्यकता असते, बलाची आवश्यकता असते. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे बलाचे प्रकार, टाईप्स ऑफ फोर्स. याच्यामध्ये तुम्हाला टाईप्स ऑफ फोर्स दिलेले आहेत. तर त्यातले आजच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला केवळ 2च टाईप्स ऑफ फोर्स आपल्याला अभ्यास करायचे. 2 टाईप्स ऑफ फोर्सचा अभ्यास करायचे, 2 बलाच्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला फोर्स आहे मस्क्युलर फोर्स, ज्याला आपण स्नायू बल असे म्हणतो. मस्क्युलर फोर्स. मग आता मस्क्युलर फोर्स कशाला म्हणायचं? द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलाला काय म्हणतात? स्नायुबल असे म्हणतात. आणि म्हणजे ज्याच्यासाठी ज्या वेळेला आपण बल लावतो, पण त्या बल लावल्यानंतर त्यावेळेला जेव्हा आपल्या शरीरातील स्नायूचा वापर केला जातो, म्हणजे आपण आपल्या हाताने किंवा आपल्या पायाची शक्ती जेव्हा त्या बलाला लावतो तेव्हा त्याला स्नायुबल असे म्हणतात. स्नायूंच्या साह्याने लावलेल्या बलाला स्नायुबल असे म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या शरीराचे जे स्नायू आहे त्या शरीराच्या स्नायूंचा वापर केला जातो. द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. त्याच्यानंतर सेकंड आहे यांत्रिक बल. यांत्रिक बल मीन्स मेकॅनिकल फोर्स. आता मेकॅनिकल फोर्स कशाला म्हणायचं? द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ अ मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ अ मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. मशीनचा वापर करून यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला, यंत्राचा वापर करून किंवा यंत्रामार्फत लावल्या गेलेलं जे बल असते त्याला यांत्रिक बल असे म्हणतात. जसं सपोज आपल्याला काही बारीक करायचं आहे किंवा आपल्याला शेंगदाणे बारीक करायचं आहे, शेंगदाण्याचा कूट करायचा आहे, तर आपण जर तो शेंगदाण्याचा कूट जर आपण खलबत्त्यात कुटून जर बारीक केला तर तिथे काय झालेलं आहे? आपला स्नायुबल यूज झालेला आहे. म्हणजे आपण आपल्या हाताला बल लावलेलं आहे आणि तेव्हा ते बारीक होईल. मात्र तेच जर आपण मिक्सरमध्ये फिरवलं, म्हणजे काय केलं आपण? तिथे यंत्राचा वापर केला. मिक्सरचा जर आपण वापर केला तर यावेळेला मिक्सरचा वापर केला म्हणजेच तिथे काय झालेलं आहे? तिथे आपण यंत्राचा वापर केलेला आहे. यंत्राचा वापर केलेला आहे म्हणजे मग ते काय झालं? ते झालं यांत्रिक बल झालं, मेकॅनिकल फोर्स झालं. म्हणजे ज्या वेळेला यंत्रामार्फत लावल्या गेलेलं जे बल असते त्याला आपण यांत्रिक बल किंवा मेकॅनिकल फोर्स असे म्हणतो. आणि स्नायूंच्या साहाय्याने लावलेलं जे बल असते त्याला आपण स्नायुबल असे म्हणतो. तर आजच्या कृतीपत्रिकेत तुम्हाला हे 2च बलाचे प्रकार दिलेले आहे. पुढचे जे बलाचे प्रकार आहे ते उद्याच्या कृतीपत्रिकेमध्ये असतील. तर आज आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे. बल म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर फोर्सचे प्रकार, टाईप्स ऑफ फोर्स, स्नायुबल आणि यांत्रिक बल, हे 2 बल आपण पाहिलेले आहे. स्नायुबल मीन्स मस्क्युलर फोर्स, स्नायूंच्या साहाय्याने लावलेल्या बलाला स्नायुबल म्हणतात. आणि यांत्रिक बल म्हणजे काय? यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात. आता इथे तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. कृती करूया आणि समजून घेऊया. कृती करायची आहे तुम्हाला आणि त्या कृतीच्या साहाय्याने
नंतर मग तुम्हाला समजून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. तुम्ही सायकल चालवताना निरीक्षण करा व त्याकरिता कोणकोणती बले कार्य करतात ते ओळखा. आता ही कृती तुम्हाला करायची आहे. आता तुम्ही सायकल चालवतात, जवळपास सर्वजणांना सायकल येतच असेल आणि चालवत असाल. नसेल चालवत तर इमॅजिन करा की तुम्ही सायकल चालवताना निरीक्षण करा, किंवा तुमचा मित्र, तुमचा भाऊ जर सायकल चालवत असेल तर त्याचं निरीक्षण करा आणि त्याचं निरीक्षण करून त्याकरिता कोणकोणती बले कार्य करतात, कोणत्या बलाचा वापर होतो ते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे, एक स्प्रिंग घ्या व तिच्या दोन्ही टोकाकडे दाब द्या. त्याकरिता तुम्ही कोणत्या बलाचा उपयोग केला ते ओळखा. स्प्रिंग घ्यायची आणि ती स्प्रिंग तुम्हाला ओढायची आहे. ती स्प्रिंग ओढायची आहे आणि त्याकरिता म्हणजे तुम्ही कोणतं बल वापरलं ते तुम्हाला सांगायचं आहे. कोणतं बल आपण ओढू कशाने? हाताने ओढावं लागेल आपल्याला, आहे की नाही. म्हणजे आपण आपल्या स्नायूंचा तिथे वापर केलेला आहे, म्हणजे ते स्नायू बल होईल. त्याच्यानंतर तुम्हाला सराव करू यासाठी प्रश्न दिलेला आहे. एक बैलगाडीचं चित्र दिसत आहे. दिलेल्या चित्रामध्ये कोणकोणत्या बलाचा वापर होतो ते ओळखा व त्यावर खून करा. स्नायुबल, यांत्रिक बल आणि तिसरं ऑप्शन आहे वरील दोन्ही. म्हणजे स्नायू कोणत्या बलाचा याच्यासाठी वापर होतो. बैलगाडी दिसत आहे, बैलगाडीमध्ये भरलेली आहे ती बैलगाडी आणि बैल चाललेले आहे. कोणत्या बलाचा वापर होतो ते तुम्हाला सांगायचं आहे की दिलेल्या चित्रामध्ये कोणत्या बलाचा वापर होतो. स्नायुबल आणि यांत्रिक बल. आपण आत्ताच पाहिलं की स्नायुबल कशाला म्हणतात? स्नायूंच्या साहाय्याने लावलेल्या बलाला स्नायुबल म्हणतात आणि यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. तर आता याच्यावरून तुम्ही ठरवायचं की त्याच्यामध्ये कोणतं बल वापरल्या गेलं असेल ते. तिथे तुम्हाला 3 ऑप्शन दिले, एक स्नायुबल, यांत्रिक बल आणि तिसरं आहे वरील दोन्ही. हे सर्व तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे, फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो? त्याची दिशा कशी बदलते ते सांगा. काय होत असेल सांगा. फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो व त्याची दिशा कशी बदलते? कशी काय? आपोआप तर काही बदलतच नाही. आपण आधी पाहिलं होतं की कुठल्याही वस्तूची दिशा ही आपोआप बदलत नाही किंवा कुठलीही वस्तू ही आपणहून जागा बदलत नाही. गतिमान वस्तू जरी असेल तरी ती गतिमान वस्तूची दिशासुद्धा आपोआप बदलत नाही. तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागते? आपल्याला बल लावावं लागते. फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो? बल लावल्यामुळे गतिमान होतो. फुटबॉल खेळत असताना जर आपण फुटबॉल खेळत आहे आणि तो फुटबॉल जसा ग्राउंडवर पडलेला आहे, त्याला जर तुम्ही काहीच कराल नाही तर तो आपोआप पुढे जाणार आहे का? नाही. ज्यावेळेला तुम्ही त्याला किक कराल, ज्यावेळेला तुम्ही त्याला किक माराल, त्यावेळेला किक मारली म्हणजेच काय झालं? तिथे तुम्ही किक मारली म्हणजेच तुम्ही तिथे त्याला बल लावलेला आहे, फोर्स लावलेला आहे. म्हणजेच फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो? तर फुटबॉल खेळत असताना चेंडू बल लावल्यामुळे गतिमान होतो. आणि त्याची दिशा कशी बदलते ते सांगा. आता त्याची दिशा कशी बदलते? ज्या दिशेने तुम्ही बल लावलेलं आहे त्या दिशेने त्याची दिशा बदलेल. म्हणजेच बल लावल्यामुळेच त्याची दिशासुद्धा बदलेल. तर अशा प्रकारे हा संपूर्ण स्वाध्याय सराव करूयासाठी जेवढे प्रश्न दिलेले आहे आणि कृती करूया व समजून घ्या. ही कृती करायची आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला फक्त कृती करून सोडून द्यायचं नाही आहे. तर त्या कृती केल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात काय अनुभव आला तो तुम्हाला तिथे नोंद करून ठेवायचा आहे. तुमच्या वहीमध्ये तो तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे कृती करूया व समजून घेऊया हे सुद्धा प्रश्नोत्तर तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आणि सराव करू याचे सुद्धा 2 प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आहे. सुरुवातीला आपण जो भाग शिकवला तो व्यवस्थित वाचून घ्यायचा, मराठीतून वाचायचा. नंतर 6वीचे सेमीचे जे मुलं आहेत त्या सेमीच्या मुलांनी सेमीचे पुस्तकं आहेत तुमच्याजवळ, त्या सेमीच्या पुस्तकातून वाचा, योग्य रीतीने समजून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावरच्या कृती किंवा सराव किंवा स्वाध्याय जे काही तुम्हाला दिलेलं असेल ते तुमच्या वहीत सोडवा. ठीक आहे, समजलं असेलच सर्वांना. आणि इथे आपण थांबूया आणि उद्या पुन्हा भेटूया. ठीक आहे.